फक्त 10 मिनिटात बनवून तयार होणारे हे मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत चिरमुऱ्याचे लाडू जितके क्रिस्पी आणि कुरकुरीत आहेत ना, तितकेच बनवायलाही खूप सोपे आहेत. आणि हे लाडू मस्त क्रिस्पी बनण्यासाठी काही जण सोडा वापरतात, पण आज आपण सोडा न वापरता अशी एक वस्तू वापरणार आहोत ज्यामुळे हे लाडू मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीतच बनून तयार होतील. नमस्ते, मी सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी येथे 4 कप चिरमुरे घेतले आहेत. तुम्ही घरातील कोणत्याही एका वाटीने चिरमुरे आणि गुळाचं मेजरमेंट करू शकता. आता लाडू मस्त कुरकुरीत बनण्यासाठी चिरमुरे गरम करून घ्यायचे नाहीत, तर चिरमुरे घेतानाच ताजे आणि मस्त कुरकुरीत बघून घ्यायचे, कारण गरम केल्यानंतर चिरमुरे लहान होतात. आणि या लाडूमध्ये शेंगदाणे घातले ना, हा लाडू अजून जास्त टेस्टी लागतो. त्यामुळे मी एका पॅनमध्ये अर्धा कप शेंगदाणे घेतले. आता हे शेंगदाणे चांगले लालसर होईपर्यंत मंद गॅसवरती भाजून घ्यायचे. आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर चांगले चोळून घ्यायचे, म्हणजे यावरची टरफलही निघतात आणि शेंगदाण्याचे 2 भागी होतात. त्यानंतर फुल्ल 4 कप चिरमुरे आणि अर्धा कप शेंगदाण्यासाठी खिसून हलक्या हाताने भरलेला 1.5 कप गूळ कढईमध्ये ऍड केला. यामध्ये 1 चमचा लोणी किंवा बटर घालायचं. तुम्ही तूपही वापरू शकता, पण तुपापेक्षा लोणी वापरल्यामुळे लाडू जास्त क्रिस्पी आणि कुरकुरीत बनून तयार होतात. पण लोण्याऐवजी तुम्ही जर तूप वापरणार असाल तर 1 चमचा तुपासोबत 1 चमचा पाणीही ऍड करा. आता पहा, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती गूळ सुरुवातीला पूर्णपणे वितळवून घ्यायचा. आणि गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर 1 मिनिटभर चमच्याने गूळ एकसारखा हलवून घ्यायचा. 1 मिनिटभरानंतर गुळाला बबल्स यायला चालू होतात. यावेळेस एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि यामध्ये हा गुळाचा पाक टाकायचा. तर इथे पहा, हा गुळ अगदीच सॉफ्ट आहे, म्हणजे आपला पाक अजून तयार झालेला नाही. त्यामुळे परत 1 अर्धा मिनिट मीडियम फ्लेमवरती हा पाक हलवून घेतला. आणि त्यानंतर हा पाक पहा, खूप असे बबल्स येत आहेत. आता या स्टेजला परत एकदा पाक चेक करून पाहू. तर पहा, पाण्यामध्ये यातील थोडासा पाक टाकला आणि याची पहा अगदी पटकन अशी गोळी बनते. आणि ही गोळी प्लेटमध्ये टाकल्यानंतर अशा पद्धतीने आवाज येतो, पण गोळी सॉफ्ट आहे. आता हा आपला अगदी परफेक्ट पाक बनून तयार झाला आहे. गॅस बंद करायचा आणि यामध्ये चिरमुरे टाकून घ्यायचे. आम्ही कोल्हापूरकर चिरमुरे म्हणतो. चुरमुरे, कुरमुरे, मुरमुरे तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट्स करून सांगा. आता पाकामध्ये चिरमुरे ऍड केल्यानंतर लगेचच भाजलेले शेंगदाणे हे ऍड केले आणि चमच्याने पटपट हलवून घेतलं. हा जो गुळाचा पाक असतो ना, तो चिरमुरे टाकल्यानंतर लगेचच कोरडा पडतो. त्यामुळे पटपट मिक्स करून घ्यायचं आणि अगदी पटपट लाडूही वळून घ्यायचे. हे लाडू गरम असतानाच आणि पटपट वळावे लागतात, त्यामुळे हाताला चटके बसतात. त्यामुळे हे लाडू पटपट बनवण्यासाठी तुम्ही एखाद्या पळीने अशा पद्धतीने एक पळी प्लेटमध्ये काढून ठेवू शकता आणि या एका पळीचा 1 लाडू पटपट वळून घेऊ शकता. पण लाडू वळण्याआधी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हाताला चिकटतही नाही आणि हाताला चटकेही बसत नाहीत. त्यानंतर पळीने मिश्रण काढत असताना पळीलाही थोडंसं पाणी लावून घेतलं की पळीलाही हे मिश्रण चिकटत नाही. आणि हे पहा, किती पटकन 4 लाडू वळून पण झाले. त्यानंतर तुमच्याकडे जर लाडू वळण्यासाठी अजून कोण मदतीला असेल तर दुसरी एक ट्रिक दाखवत आहे. अशा पद्धतीच्या आमटीच्या ज्या वाट्या असतात ना, त्या 2 वाट्या घ्यायच्या आणि पटपट एकाने ह्या वाट्या गच्च भरून द्यायच्या आणि दुसऱ्याने लाडू वळून घ्यायचे. तर पहा, अशा पद्धतीने मिश्रण भरलेली वाटी हातावरती पलटी करून घ्यायची आणि पटकन लाडू वळून घ्यायचा. आता सर्वात शेवटी कढईमध्ये थोडंसं मिश्रण शिल्लक असेल आणि कोरडं पडलं असेल किंवा थंड झाल्यानंतर वळता येत नसेल तर घाबरण्याची गरज नाही. तर पहा, माझंही शूट करण्यासाठी बराच वेळ जातो, त्यामुळे हे मिश्रण थोडंसं कोरडं पडलं होतं. त्यामुळे हे मिश्रण मी परत मंद गॅसवरती थोडंसं गरम करून घेतलं आणि अशा पद्धतीने मंद गॅसवरती हे मिश्रण गरम केल्यानंतर परत मस्त असे लाडू वळता येतात. फक्त लाडूला पहिल्यापेक्षा थोडासा डार्क कलर येतो. तसेच हे लाडू बनवण्यासाठी मी सेंद्रिय गुळ वापरला आहे, त्यामुळे हे लाडू थोडेसे डार्क दिसत आहेत, पण जास्त गोड बनलेले नाहीत. तसेच तुम्ही जर हे लाडू एकट्या बनवणार असाल, म्हणजेच कोणी मदतीला नसेल, तर एकाच वेळेस खूप जास्त प्रमाणात लाडू बनवू नका, म्हणजे मिश्रण थंड होत नाही किंवा कोरडं पडत नाही आणि लाडूही पटपट वळून होतात. आणि हे पहा, लहान मुलांच्या आवडीचे अगदी 10 मिनिटात बनून तयार होणारे पौष्टिक, क्रिस्पी आणि कुरकुरीत लाडू बनून तयार झाले.
तर इथे पहा मी अगदी मोठे मोठे लाडू बनवून घेतले आहेत. त्यामुळे 4 कप चिरमुरे, अर्धा कप शेंगदाणे आणि 1.5 कप गुळामध्ये 15 लाडू बनवून तयार झाले. चला तर ही अवघड वाटणारी पण खूप सोपी असणारी चिरमुऱ्याच्या लाडूची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली आहे ते. परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.